हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रुद्र कोचिंग क्लासेस। तर आज आपण इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 मधील सराव संच 1.1 अभ्यासणार आहोत। त्यामधला प्रश्न क्रमांक 2 हा मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। सगळे क्वेश्चन्स मी तुम्हाला व्यवस्थितपणे अगदी सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न काय, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा। त्यामधला एक आहे 3a + 5b = 26 आणि दुसरा आहे a + 5b = 22। आता हे जे समीकरणे आहेत ते आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 या रूपात मांडून घेऊ। तर पहा, 3a + 5b = 26 हे झालं आपलं समीकरण 1। नंतर a + 5b a + 5b = 22 हे झालं आपलं समीकरण 2। आता तुम्ही पहा, समीकरण 1 आणि समीकरण 2 पाहिजे आहे। तर यामधले आपल्याला एका पदाचा लोप करायचा असतो। मग सारखे सारखे जे चल आहे ते पाहून घेऊया आपण। इथं 5b आहे, इथे 5b आहे, पण इथं बेरजेचं चिन्ह असल्यामुळे या पदाचा लोप होणार नाही, म्हणून इथं आपल्याला वजाबाकीची क्रिया करावी लागेल। तर पहा, मग काय करायचंय, समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी करू। समीकरण 1 आणि 2 मांडून घेऊया। 3a + 5b = 26। नंतर a + 5b = 22। तर आपल्याला ह्यांच्यामध्ये कोणती क्रिया करायची आहे, वजाची। आता इथं अधिकचं चिन्ह असल्यामुळे आपल्याला काय होणार आहे, इथं वजाबाकी करायची, इथे पण वजा, इथे प्लसचं साइन आहे, इथे येणार वजा, इथे पण प्लसचं साइन आहे, इथे येणार वजा। वजाबाकीचा नियम आहे, जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा पुढचे जे सगळे चिन्ह असतात ते काय होतात, बदलतात। तर पहा, 3 मधून 1 गेला, आता a चा सहगुणक इथं दिलेला नाही, याचा अर्थ इथं काय आहे, 1 आहे, म्हणजे 3 मधून 1 गेला, किती राहिले, 2a। 5b + 5b - 5b हे गेले आणि 26 मधून 22 गेले, खाली राहिले 4। आता आपल्याला काय काढायचंय, a ची किंमत काढायची। a बरोबर 4 / 2। 2 × 1 = 2, 2 × 2 = 4। a बरोबर किती आले, 2। आता a ची किंमत काय आली आहे, 2। तर a ची किंमत 2 जी आलेली आहे ती आपल्याला समीकरण 1 किंवा 2 दोन्हीपैकी आपण कशामध्ये पण ठेवू शकतो। आपण ठेवूया समीकरण 2 मध्ये। तर a बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू। समीकरण 2 काय आहे आपलं, a + 5b = 22। आता a बरोबर 2 म्हणजे जिथे a आहे तिथे आपल्याला काय घ्यायचं आहे, 2 + 5b = 22। आता हे जे 2 आहे इथं काय प्लस आहे, इकडे जाऊन ते काय होणार आहे, मायनस। मग हा 5b तसाच राहिला, 22 - 2 5b = 22 मधून 2 गेले, किती राहिले, 20। मग आता हे 5 आणि b इथं यांचं काय गुणाकार आहे, मग हा 5 इकडे जाऊन काय होईल, भागिले होईल, b तसंच ठेवला आपण। 20 / 5, 5 × 1 = 5, 5 × 4 = 20, b = 4। इथं आपण असं लिहू
ए बी बरोबर 2 आणि 4 ही समीकरणाची उकल आहे। आता आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करूया। सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे x + 7y = 10 3x - 2y = x + 7y = 10 हे झालं समीकरण 1। 3x - 2y = 7 हे झालं समीकरण 2। आता ह्याचे पद पाहून घ्यायचे। इथे x आहे, इथे 3x आहे, इथे 7 आहे, इथं -2 आहे। ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं असं कोणत्या पण एका पदाचा लोप करायचा असतो। तर एका पदाचा लोप करण्यासाठी याचे जे सहगुणक आहेत ते सारखे पाहिजेत। तर इथं दोघांचे पण सहगुणक वेगवेगळे आहेत। तर आपण काय करू, समजा आपण इथे 3x आहे, मग आपण समीकरण 1 मधला x चा सहगुणक आपण सारखा करून घेऊ। मग समीकरण 2 चा x चा सहगुणक आहे 3, म्हणून आपण समीकरण 1 ला काय करायचंय 3 ने गुणायचंय। समीकरण 1 ला 3 ने गुणू। समीकरण 1 ला जर 3 ने गुणलं तर काय होईल 3 × x 3x प्लस 3 7 जा 21 y = 3 10 जा 30। आता हे झालं आपलं समीकरण 3। तर समीकरण 2 आणि समीकरण 3 चा विचार करायचा आहे। इथे 3x आहे, इथे 3x आहे। ठीक आहे, पण जे दोघांचं जे चिन्ह आहे ते काय समान आहे। इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, म्हणून हे पद म्हणजे वजा होणार नाही, लोप होणार नाही त्या पदाचा। मग आपल्याला काय करावं लागेल, इथे समीकरण 2 आणि समीकरण 3 ची वजाबाकी करावी लागेल। मग समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू। तर पहा 3x + 21y = 30 - 3x - 2y = 7। आता वजाबाकी असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, सगळे चिन्ह इथे काय होणार आहे बदलणार आहे। इथे अधिक आहे म्हणून इथे काय होणार आहे वजा, इथे वजा आहे तर इथे होणार आहे अधिक, आणि इथे अधिक आहे तर इथे होणार आहे वजा। तर पहा 3x ला 3x गेले, 21 + 2 आता आपण प्लस केले म्हणून इथं प्लस होणार आहे, इथं 23y आणि 30 मधून 7 गेले, इथे किती राहणार आहे 23। y बरोबर 23 भागिले 23, 23 × 1 = 23, y बरोबर 1। आता y ची किंमत आली आहे 1। आता y ची किंमत काय करायची आपल्याला कोणत्या पण एका समीकरणामध्ये ठेवायची। तर आपण y ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया। y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू। समीकरण 1 काय आहे आपलं x + 7y = 10। x + 7 जिथे y ची किंमत घेतली तिथे आपलं y ची किंमत आहे 1 = 10। x + 7 × 1 = 7 = 10। x = इथं हा 7 काय आहे प्लस, इकडे जाऊन काय होणार आहे मायनस, म्हणजे इथं 10 तसाच हा प्लस जो 7 आहे तो बरोबरच्या चिन्हाच्या ह्या साईडला जाऊन काय होणार आहे मायनस। x बरोबर 3। आता याची काय लिहायची उकल। मग x y बरोबर, जरी आपण y ची किंमत आधी काढलेली असली तरी आपल्याला x चीच किंमत उकल मध्ये आधी लिहायची। x ची किंमत काय आली आहे 3 1 ही समीकरणाची उकल आहे। इथपर्यंत थर्ड नंबर आहे आपलं 2x - 3y = 9, 2x + y = 13।
2x मायनस 3y इज इक्वल टू 9 हे झालं समीकरण 1. 2x प्लस y इज इक्वल टू 13 हे झालं समीकरण 2. आता हे पाहून घ्यायचे पद सारखे आहेत का. इथं 2x आहे, इथे 2x आहे, म्हणजे सारखे आहेत. पण 2x जाणार आहेत का नाही, कारण दोघांना पण कशाचं चिन्ह आहे, प्लसचं. तर आपल्याला त्याचं चिन्ह चेंज करावं लागेल. मग कसं होणार, तर जर दोघांचे समीकरण 1 आणि 2 ची जर आपण वजाबाकी केली तर ह्याचं चिन्ह बदलेल. ठीक आहे. मग समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 मायनस 2x प्लस y इज इक्वल टू 13. तर पहा वजाबाकी केल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, सगळे पुढचे चिन्ह बदलणार आहेत. प्लसचं काय होणार आहे, मायनस, आणि इथं प्लस आहे त्याच्यामुळे इथे पण काय होणार आहे, मायनस. 2x ला 2x गेला, मायनस मायनस काय झालं, प्लस, मायनस मायनस प्लस झालं, म्हणजे 3 प्लस 1 किती झाले, 4. आणि जे चिन्ह राहिले इथं मायनस मायनस प्लस होत असलं तरी चिन्ह राहणार आहे इथं मायनसचं. 4y इज इक्वल टू मायनस 13 प्लस 9, म्हणजे 13 मधून 9 गेले, किती राहिले, 4. आणि जे आहे ते मोठ्या संख्येचं चिन्ह आलं इथं -4. तर पहा y इज इक्वल टू -4 डिवायडेड बाय -4. 4 4 y इज इक्वल टू 1. पहा y बरोबर 1 ही किंमत आपल्याला काय करायची, समीकरण 2 मध्ये टाकायची. y बरोबर 1 ही y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. मग समीकरण 2 काय आहे आपलं, 2x प्लस y इज इक्वल टू 13. 2x प्लस y ची किंमत किती आहे, 1, इथं 1 ठेवलं, इथं झाले 13. 2x इज इक्वल टू 13, इथे प्लस आहे, हा 1 इकडे जाऊन काय होणार आहे, मायनस. 2x इज इक्वल टू 13 मायनस 1 12. x तसाच हा 2 इकडे जाऊन इथं मल्टिप्लाय, इथे जाऊन इकडे काय होणार, इथं गुणिले, x ला 2 काय आहे, गुणिले, बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला येऊन तो काय होणार आहे, भागिले. 2 1 जा 2, 2 6 जा 12, x इज इक्वल टू 6. x ची किंमत काय आली आहे, 6. xy इज इक्वल टू 6 1 ही समीकरणाची उकल आहे. 4 नंबरचं एक्झाम्पल आहे, 5m मायनस 3n इज इक्वल टू 19, m मायनस 6n इज इक्वल टू -7. आता आपण हे केलं समीकरण 1 आणि समीकरण 2 राईट करून घेतलं. तर पहा m चा सहगुणक इथं आहे 5, इथे m चा सहगुणक आहे 3, इथे m चा सहगुणक नाहीये, आणि इथे n चा सहगुणक आहे -6. तर आपल्याला काय करावे लागतील, आधी एक पदाचा लोप करण्यासाठी सहगुणक सारखे करावे लागतील. तर इथं पहा इथे m आहे आणि इथं 5m आहे. तर आपल्याला जर आपण समीकरण 2 ला 5 ने गुणलं तर हे समीकरण आपल्याला सोपं जाईल. तर समीकरण 2 ला आपण काय करू, 5 ने, समीकरण 2 ला जर आपण 5 ने गुणलं तर 5m, 5 गुणिले m किती येणार आहे, 5m मायनस 5 गुणिले 6, 5 6 जा 30, 30n इज इक्वल टू 5 गुणिले 7, 5 7 जा 35, आणि इथं मायनसचं चिन्ह असल्यामुळे इथं आपल्याला येईल -35. हे झालं आपलं समीकरण 3. तर आपल्याला समीकरण 3 आणि समीकरण 1 चा आता विचार करायचा आहे, म्हणजे समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू. तर पहा इथं वजाबाकी असल्यामुळे बाकीचे सगळे पद आहेत त्यांची चिन्हे बदलतील.
तर इथं अधिक होतं तर याचे काय झालं वजा, इथं वजा आहे तर इथे काय झालं अधिक, आणि इथं अधिक आहे तर इथं झालं वजा. तर पहा 5m ला 5m गेला, 30 -30 + 3 म्हणजे इथं मायनस आणि प्लस आहे तर इथं काय होणार आहे वजाबाकीच होणार आहे. तर 30 मधून 3 गेले, कितीचं राहिले 27, आणि जे चिन्ह आहे वजाचं मोठ्या संख्येला म्हणजे 30 ला वजाचं चिन्ह आहे म्हणून उत्तराला पण मोठ्या संख्येचं चिन्ह येणार वजा, वजा 27 = आता इथं मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे, पण येणारं चिन्ह काय राहणार आहे मायनस. 35 आणि 19 आले 54 मायनस आपल्याला आता n निघणार आहे, n बरोबर -54 डिवायडेड बाय -27. 27 जर 54 ला भाग दिला तर किती उत्तर येतं 2. 27 × 1 = 27, 27 × 2 = 54. n बरोबर आले आपले 2. तर n बरोबर 2 ही किंमत आपल्याला कोणत्या तरी एका समीकरणामध्ये ठेवायची, तर आपण ती ठेवूया समीकरण 2 मध्ये. समीकरण 2 आहे आपलं m - 6n = -7. तर n बरोबर 2m, हा m तसाच -6 × 2 = -7. m -6 × 2 = 12 = -7. m -7 इथं हे मायनस इकडे जाऊन होणार आहे प्लस 12. m = 12 मधून -7 गेले इथं राहिले 5. m ची किंमत आली आहे आपली 5. तर 5 आणि 2 ही समीकरणाची उकल आहे. m जरी आपण नंतर काढलेला असेल तरी m ची व्हॅल्यू आधी लिहायची आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 5x + 2y = -3x + 5y = 4. आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 लिहून घेतलेलं आहे. तर आता x चे सहगुणक आहे, इथं x चा सहगुणक आहे 5, इथे आहे 1, आणि y चा सहगुणक आहे इथे 2 आणि इथं 5. तर आपल्याला कोणत्या तरी एका पदाचे सहगुणक सारखे पाहिजे. तर पाहूया. तर आपण x ला जर 5 ने गुणलं तर x चा सहगुणक सेम होईल. तर पहा समीकरण 2 ला 5 ने गुणू. इथं आपण y चे पण सहगुणक सारखे करून घेऊ शकतो, पण इथं समीकरण 1 ला 5 ने आणि समीकरण 2 ला 2 ने गुणून घेऊ असं करावं लागेल. त्यापेक्षा इथं x च्या इथं 1 आहे त्याच्यामुळे समीकरण 2 ला 5 ने गुणू हे एकदम आपल्याला सोपं होईल. तर पाहूया. समीकरण 2 ला जर 5 ने गुणले तर 5 × x इथे झालं 5x प्लस 5 × 5 25y आणि 5 × 4 20. हे झालं आपलं समीकरण 3 तयार. आता समीकरण 3 आणि समीकरण 1 चा विचार करायचा. तर पहा इथं सहगुणक सारखे झाले पण त्यांचे जे चिन्ह आहे ते काय आहे अधिक आहे. तर त्यातलं आपल्याला मग समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू. समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू. समीकरण 3 काय आहे आपलं 5x + 25y = 20 मायनस 5x + 2y = -3. तर आता इथं काय केलंय वजाबाकी केली त्याच्यामुळे आपले चिन्ह बदलणार आहे. तिथं अधिकचं वजा, अधिकचं वजा, वजाचं अधिक. 5x गेले 25 - 2 म्हणजे इथं आले 23y = 20 मधून 20 आणि 3 हे झाले 23. y बरोबर
23 डिवायडेड बाय 23 y बरोबर 1. तर y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 आहे x प्लस 5y इज इक्वल टू 4. x प्लस 5 इंटू 1 इज इक्वल टू 4. x प्लस 5 इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 4 माइनस 5. x इज इक्वल टू माइनस 1. तर पहा वजा 1 ही समीकरणाची उकल आहे. प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 2 मधील आपण 5 पर्यंतचे सगळे क्वेश्चन सोडवलेले आहेत. 6, 7 आणि 8 हे प्रश्न मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सोडून दाखवणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.